झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडून वाड्यावर या. तो उसे जहर दिया जाए, जहर दिया जाए. तो उसे जहर दिया जाए, जहर दिया जाए. बंगर बंद कर रे. श्याम त्यांच्या एक ठीक आहे रे, तू बी नाचतो का रे कुशाल? तुला काही लाज आहे का? अरे जरा तरी बरं गाणं म्हणा ना रे माझ्यासाठी. चांगला. हो हो करतो करतो. आम्ही तुमच्या आयुष्याचा अभ्यास करता करता एक वेगळंच चॅप्टर आमच्या समोर ओपन झालं. हो, एक यांचं जुनं प्रकरण आमच्या समोर आलं. निमा खरा. त्यावर एक गाणं तुमच्या समोर पेश करतो. निमा निमा खरात नाना मागे लागला जोरात. लफड ऐन भरात. लफड नव्हतं रे ते, लफड नव्हतं रे, प्रेम होतं रे ते माझं प्रेम. प्रेम होत भरात पण साला बाप होता घरात. तिला घेऊन शेतात, तिला घेऊन झुडपात. यायला लागतं तर साधारणतः म्हणजे किती खर्च होतो अंदाजे? ओके, मी एक उदाहरण म्हणून सांगतो जे आता आम्ही केलंय काही आणि सोसायटीसाठीच केलंय. त्या सोसायटीचे साधारणपणे 120 ते 150 लाईट सोलरवरती चालतात. म्हणजे कॉमन एरियामधल्या सगळ्या गोष्टी, पॅसेज, लॉबी, पार्किंग, पेरिमीटर आणि टेरेस, एवढे सगळे लाईट त्याच्यावर चालतात. साधारण 12 तासांचं त्यांचं दिवसाचं रन असतो, 12 तास कंटिन्युअस, आणि त्याला 3 दिवसांची ऑटोनॉमी आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का आपण विचारात घेतल्या तर साधारण खर्च 9 लाखाच्या आसपास झालेला आहे. त्याच्यामध्ये केबलिंग, सकट आणि मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी आम्हीच करतो. म्हणजे काय फार महाग नाहीये असं लक्षात आलं. कॉन्ट्रीब्युशन केलं तर चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे त्या सोसायटीत 90 फ्लॅट्स आहेत. जर का 9 लाखाचा हिशोब केला तर पर हेड तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एवढाच खर्च आणि वन टाइम खर्च आहे हा. कौस्तुभजी, अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. आमच्या सोसायटीलाच नाही तर आमचा हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक सोसायटीला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो आणि त्यांनी फायदा करून घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. बरं का, आजच्या या गप्पांच्या कार्यक्रमांची सांगता आपण एका छानशा गाण्याने करणार आहोत. इर्शाद. हुए 60 साल जल रहे असं वाजवायचं मी जबरदस्त. वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता तुम्ही ज्याच्यासाठी इकडे आलेले आहात म्हणजे शो एन्जॉय करायला, तो करता का? मी जाऊन बसता का प्लीज? ओए गुरु, चलो आओ बैठे सीट पर. ये कोचावर कोण आहे? करकोचा. आणि हे काय, कोण टॉर्टॉइज आणलाय? हो, ये टॉर्टॉइज नहीं जी, ये टॉयज है. एक मिनिट. टॉर्टॉइज पण नाहीये, टॉयज पण नाहीये, ते पेंग्विन आहे. ये पेंग्विन तो बर्फ विच रहता है. वो इतने कहाँ से आया? नाही, त्याचं काय आहे, म्हाडाचा फ्लॅट लागलेला पेंग्विन आहे तो. कुठल्याही हवामानामध्ये नक्की जगेल. तेव्हा जाऊन प्लीज बसा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. पिद्दू पाजी, आता तुम्ही इकडे आला आहात म्हटल्यानंतर कुठल्या तरी सिनेमाचं प्रमोशन हे झालंच पाहिजे ना. बनताय. म्हणजे कसं असं, एखाद्या गोष्टीचं नाव आपल्याला आठवलं नाही तर आपण असं पटकन म्हणतो ना की XYZ गोष्ट आहे बाबा, किंवा XYZ सिनेमा आहे. तर YZ हेच नाव घेऊन आता एक सिनेमा येतोय. तर अशा YZ सिनेमाची YZ टीम आपल्या सगळ्यांना भेटायला इकडे आली आहे. आपण त्यांना मंचावरती बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सईद तांबे. 92% मिळत. काय होणार आहे तुझ्या आयुष्यात पुढे? हे काय होणार आहे? जास्तीत जास्त डॉक्टर किंवा इंजिनियर होशील. समजा तू इंजिनियर झालास, हा रोड कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतो. म्हणजे काय, पावसाळ्याच्या आधी, पावसाळ्याच्या नंतर, ह्याचा धंदा फुल स्विंग मध्ये. म्हणजे रस्ते बनवणार हा, खड्डे पडले शिव्या पडणार तुला. म्हणजे काय, आणि जर ह्याचं नशीब फळफळलं ना, हा आमदार खासदार होऊ शकतो. म्हणजे काय, आणि एकदा का आमदार खासदार झाला तर तुझ्यासारख्या 90% वाल्यांना कामाला लावू शकतो. कळलं? पप्पा, काय रे, मी याला कामावर ठेवू शकतो?
ह्याला एकट्याला नाही, अख्ख्या मेरिट लिस्टला कामाला लावतो. इकडे रे तुकडे माणसं इकडे जा, असाच बाहेर जा आणि 2 कप चहा घेऊन आमच्या काय चाललंय पप्पा, काय चाललंय? अहो एवढे कष्ट करून मी एवढे मार्क कमावले, त्याचं काहीच नाही तुम्हाला. तुम्ही माझं खच्चीकरण करताय पप्पा. अरे बाबा तुझंच खच्चीकरण करू शकतो, पण झालंय काय, गोंधळ झालाय सगळा. तू धोंडा मारून घेतलास पायावर. आता तुला 10वीला 92% मिळाले ना, पुढे तुला सगळ्या वर्षी 92%च मिळवावे लागणार आहे. सातत्य पाहिजे, कळलं ना? ह्याचं बघ, ह्याचं सातत्य बघ. सलग 3 वर्ष नापास होत आहे, त्याने स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आता तुझ्यावर जबाबदारी आहे ना. हे सांभाळ, हा? पप्पा मी जबाबदारी पार पाडणार. फक्त ना मला आता एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली पाहिजे, पास. काय झालं? याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळूच शकत नाही. का? सगळ्या चांगल्या कॉलेजचे ऍडमिशन आहे ना 93 ला क्लोज झालेत. याला 92 येत म्हणजे ह्याला ऍडमिशन मिळणार नाही. 92% मिळून ह्याला ऍडमिशन मिळणार. तर आमचे सगळे हे बायका आहेत ते इतके आता हे झाले आहेत की मुलांना बघणं, घर चालवणं आणि आणखी काय, आणि त्यावेळेला कोणी आजारी पडलं त्याचं पाहणं, आईवडिलांचं पाहणं, ते सगळं वाहतात. आणि तसंच आमचे आईवडिलांचं त्यांचा पण खूप पाठिंबा असतो अशा वेळेला. फॅमिलीला सॅल्यूट आहे. फॅमिलीला सॅल्यूट करत. पण सर म्हणजे तुम्ही तुमच्या मिसेसला कधी बोटीवर वगैरे घेऊन जाता का, मुलांना वगैरे, फॅमिलीला? भारतीय नौसेनामध्ये मुलांना आणि मिसेसला नाही नेता येत आणि कधी पण नाही नेता येत. पण काय होतं की आता एवढं आम्ही दिवसेंदिवस म्हणजे वर्षातून कधी 240 दिवस 300 दिवस बाहेर असतो. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतोय, वर्षातून एकदा एक फॅमिली डे ठेवतो. आणि त्या फॅमिली डेला आम्ही सकाळी सगळ्या फॅमिलीजला बोलवतो आणि त्यांना 2-3 तासासाठी समुद्रात घेऊन जातो आणि त्यांना आम्ही दाखवतो की आम्ही काय काय कार्य करतो. म्हणजे त्यांना पण कळते की आम्ही जे कार्य करत आहोत तर त्यांना समजूत येते हे काय करतात. तर तसं आम्ही वर्षातून एकदा करतो. थोडक्यात काय की एक दिवस ते सगळे दाखवतात. आता परत 1 वर्ष आम्ही तुम्हाला नव्हता म्हणजे किती दिवस सापडत नाही म्हणून वसारे तू मॉटरी मेन्यूवरती मला मारायला गेली. असं काय करतोस रे भाऊ राया? अरे भाऊ नको बोल, राया बोल, फक्त राया. माझ्या बरोबर लग्न कर, मी श्रीमंत आहे. श्रीमंतीचं काय घेऊन बसलास? पैसा आहे काय? आज नाही, उद्या नाही, परवा तर नाहीच नाही. पण एवढा लाख मोलाचा भाऊ अल्लाउद्दीनचा दिवा घेऊन शोधला तरी सापडणार आहे का? काय समजली? कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. नाही भाऊराय ऐक ना. अरे सासर मला अनेक मिळतील. नाही म्हणजे मी एकाच सासरी राहणार आहे. पण असं पाठिंबा देणारा माहेर मला भेटणार आहे का? आता मला सांग भाऊराया, माझ्या नवरा असं नको ते करू. माझ्या नवऱ्याने जर मला बाहेर काढलं तर रडायला तुझ्यासारख्या भावाचा खांदा नको का? राग लागले त्या खांद्याला. काय मी एकट्याने ठेका घेतलाय का सगळ्यांना खांदा द्यायचा? माझं लग्न नाही झालं तर तुम्हाला सगळ्यांना मला खांदा द्यायला लागेल, माहितीये? असं अभद्र बोलू नकोस. आजपासून तुझे दिवस फार चांगले आलेत, कळत नाही का तुला? रे माझे दिवस पहिल्यापासून स्केल काय होती? बोललो ना 75,000 आता मी त्यांना देणार आहे. मला बोलायचं ना, तुम्ही काय फालतूगिरी लावली तुम्ही? मला बोलायचं ना तुम्ही. मला बोललो हवा की तुम्ही नको बोललात. मला असंच काहीतरी क्रीम जॉब पाहिजे. आता असं तुम्ही सांगाल त्यावेळी प्रत्येकी जॉब नाही मिळणार. सॉरी मी पटकन बोलून गेलो. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बघा ना माझी डिग्री आहे, मला खरंच जॉबची गरज आहे. असं क्रीम काहीतरी जॉब बघा ना प्लीज प्लीज. एक मिनिट बघतो मी. 1 मिनिट. रागाने पटकन बोलून गेलो, ते मला राग कंट्रोल होत नाही. वा म्हणजे असा क्रीम जॉब मिळूच शकत नाही. क्या बात आहे. काय साधारण जॉब काय? काय नाही हो, लोकांचे ऐरणीवर आलेले प्रश्न सोडवायचे. म्हणजे मला कळलं नाही. लोकांचा असं ऐरणीवर पाय असेल, टकटक वाजवायचं, चला दुसरा पाय द्या. मला कळलं काय म्हणजे? अहो एका पायाच्या बुटाला क्रीम पॉलिश लावल्यावर दुसऱ्या पायाच्या बुटाला लावायला नको का? असं काय केवढा क्रीम जॉब आहे बघा. तो तुझ्या बरोबर आधी होता ना संदीप गायकवाड, हा तो बरोबर बोलायचा. काय तू मर ना. मरत का नाहीस तू? मरायला पाहिजे सगळ्या. अरे माझी बरी होती रे, मी बरं नसताना सुद्धा माझ्यावर काम करायची. तिला आयुष्यात बरं नसतं कधी, ते सोडून दे. कंप्लेंट करणार माझे 50,000 मला परत दे. मला 50 मी कंप्लेंट करतो. साल्या नीच माणूस फसवलं नालायक माणसाने फसवलं मला. हे मला ऍक्च्युली जॉब पाहिजे रे. मी काय म्हणतो
मी काय अरे ऍक्च्युली मला खरंच जॉब पाहिजे 50,000 भरले तर 10,000 सुद्धा चालतील पण प्लीज यार हे नको यार. हा वेट 10,000 आहे. 10,000चा जॉब आहे. कुठला जॉब आहे? चेन एक्झिक्युटिव्ह आता मी